मी केईएम हॉस्पिटलच्या त्रुटी संदर्भात विधिमंडळामध्ये चर्चेमध्ये भाग घेत असताना सर्व सत्य परिस्थिती कथन केली आणि आदरणीय मंत्री महोदयांनी मंगळवारी मुंबईतल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयाचे सगळे डीन, मुंबईतले आमदार आणि आयुक्त आणि उपायुक्त यांना मी बैठकीला बोलवतो अशा प्रकारचं आश्वासन विधिमंडळात दिलं. आणि या संदर्भामध्ये केईएम रुग्णालयाची काय परिस्थिती आहे ही पाहण्याकरता आज कारण मला ह्या माहिती येत असतात आम्हाला सगळ्यांना त्याचा पाहण्याकरता म्हणून मी माझ्यासोबत आदरणीय माझे आमदार दगडूदादा सकपाळ, मुंबईच्या माजी महापौर यशोदाई पेडणेकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक अनिल कोकीळ, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेवक दत्ता पोंगडे, नगरसेवक सिंधू मसूरकर, आम्ही सारेजण आलेलो आहोत. आणि ज्यावेळी परिस्थिती पाहिली त्यावेळी कारण आमच्याकडे माहिती येत असते काय त्रुटी आहेत, काय चाललंय, ते अतिशय भयानक आहे. आणि ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून निर्माण झालेली. यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या, आरोग्य समिती होती, स्टँडिंग कमिटी होती, नगरसेवक होते, त्यावेळी अंकुश होता. पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही. नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात, कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही आणि मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे, बोजावारा झालेला आहे. या संदर्भामध्ये आम्ही 17/8/2023 ला एक मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या नंतर आम्हाला जे एएमसी शिंदे आहेत त्यांनी निरोप दिला की तुम्ही हेड ऑफिसला या संदर्भात आपल्याशी चर्चा करू इच्छितो. आम्ही चर्चेला गेलो, आम्ही सारे जण होतो चर्चेला. आणि त्या चर्चेमध्ये ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी या मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयातल्या त्रुटी काय काय या मी त्यावेळी त्यांना सांगितल्या. इथे MRI मशीन नाही आहे, CT स्कॅन मशीन नाही आहे, या इथे सोनोग्राफीच्या 4 अतिरिक्त मशीनची गरज आहे. पॅथॉलॉजी करतात त्यांना स्टाफ पाहिजे होता, पॅथॉलॉजीच्या मशीन पाहिजे होत्या. विविध झेरॉक्स मशीन नाही आहे, ज्या मर्च्युरीला झेरॉक्स पेपर काढले जातात ती झेरॉक्स मशीन नाही आहे, स्ट्रेचर नाही आहे, व्हीलचेअरची कमतरता आहे, बेडची कमतरता आहे. काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या आहेत ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत. विविध त्रुटींवरती आम्ही म्हणालो कर्मचारी कमी आहेत. आणि त्यांनी त्या चर्चेमध्ये भाग घेताना आम्हाला सांगितलं की मला 2 महिने द्या, 2 महिन्याच्या त्या सगळ्याची पूर्तता करतो, 2 महिन्यामध्ये तुम्हाला तक्रार करायला जागा ठेवणार नाही. आणि ह्याचं सगळं मिनिट्स बनलेलं आहे, हे मिनिट्स आलेले आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये त्यांनी आश्वासित केलेलं आम्हाला की 2 महिन्याच्या त्याची पूर्तता केली जाईल. परंतु दुर्दैवाने सांगावं लागते या 10 महिने झाले, या 10 महिन्यामध्ये फक्त केईएम रुग्णालयामध्ये एक CT स्कॅन मशीन आलेली आहे, बाकी कुठलीही पूर्तता केली गेलेली नाही. कर्मचाऱ्यांची वानवा आहेत, 300 प्रकारची औषधं केईएम रुग्णालयाला लागतात, परंतु जेमतेम CPDच्या माध्यमातून 150 प्रकारची औषधं विविध उपलब्ध केली जातात. 4 दिवसापूर्वी आमच्या शापूरजी पालनजी वसाहतीजवळ एक भटका कुत्रा 5 जणांना चावला. या 5 जणांना केईएम रुग्णालयामध्ये आणलं तेव्हा श्वान दंशावरती औषधं इंजेक्शन देखील उपलब्ध नव्हती. अशी परिस्थिती आज केईएम मध्ये. केस पेपर काढायचं असेल बाहेर पाठवलं जाते, एक्सरे काढायचं असेल, MRI करताना अनेकदा बाहेर पाठवलं जातं. कारण इथल्या डॉक्टरांची देखील क्षमता किंवा त्या मशीनची क्षमता याचा देखील विचार करायला पाहिजे. कारण त्या MRI एका मशीनवरती तिची कॅपॅसिटी समजा 100 रुग्ण करायचे असेल तर 500-500 रुग्ण एका दिवसामध्ये केले जातात. म्हणून ह्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. करोडो रुपयाचं बजेट असणारे मुंबई महानगरपालिका, हजारो करोड रुपयाचं बजेट असणारी मुंबई महापालिका आरोग्यावरती आज दुर्लक्ष केलं जाते. मशिनरी खरेदी करतो म्हणून सांगतात, केल्या जात नाही. मला वाटतं टक्केवारीच्या हिशोबामध्ये या सगळ्या मशिनरीची खरेदी रखडत असेल. या इतकी जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डॉक्टरांची मी तुम्हाला अवस्था सांगतो. इथे प्राध्यापक हवेत 106, ते प्राध्यापक आहेत आज फक्त 37. 39 प्राध्यापकांची भरती केलेली नाही.
इथे प्राध्यापक आहेत 168 पाहिजेत, 115 आहेत. 53 सहप्राध्यापक नाही आहेत. असिस्टंटचे प्रोफेसर आहेत त्याचे 284 पद आहेत. भरलेत किती? फक्त 82. 202 पद अजून भरलेली नाहीत. जे नर्सेस आहेत त्या 1200 आहेत, पाहिजेत, हवेत. त्याच्यामध्ये 174 नर्सेसची कमी आहे. सिक्युरिटी स्टाफ कमी आहे, 82 सिक्युरिटी कमी आहे. जर केईएम रुग्णालय, एका रुग्णालयामध्ये एवढा जर स्टाफ कमी असेल तर रुग्णालयाच्या प्रशासनाने रुग्णालय चालवायचं कसं? याला कारणीभूत मुंबई महानगरपालिकेतले एएमसी आहेत. कोणाचं ऐकायचं नाही, दिलेल्या आश्वासनं पाळायची नाही. लोकप्रतिनिधींच्या समोर हाताखालच्या अधिकाऱ्यांना ते आरडाओरडा करायची, दम द्यायचा, परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची नाही. इथे MRI मशीन घेतलं, फायनल झालं होतं, टेंडर निघालं होतं, पण एम्सचे आल्यानंतर ते म्हणाले की मी एम्स मधनं आणणार, इथलं बजेट असं आहे, तिथलं किंमत अशी आहे. पण गेल्या 10 महिन्यामध्ये ना एम्स मधनं आला ना केम्स मधनं आला. त्यामुळे आलेली मशीन देखील परत टेंडर रद्द केलं, परत पाठवलं. हा रुग्णांच्या जीवाशी खेळणारा प्रकार आहे. हे केईएम रुग्णालय, या केईएम रुग्णालयाच्या संदर्भात बोलतो कारण ते रुग्णालय हा आमच्या परिसरात आहे, आमच्या मतदारसंघामध्ये आहे. आणि मी सगळे नगरसेवक माझ्यासह, आदरणीय दगडूदादा असतील, मी असेल, आमचे ह्या रुग्णालयाशी अतूट असं नातं आहे. कारण आम्हाला याची कल्पना आहे की ह्या महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला केईएम रुग्णालयाला 100 वर्ष होती. इतकं ते जुनं रुग्णालय आहे. आणि त्या रुग्णालयातल्या अनेक, जशा आता आमदार अजय चौधरींनी ज्या त्रुटी दाखवल्या, त्याच्यातली ही एक गंभीर बाब आहे की जो आमच्या केईएमचा हा लोगो आहे, हे जे केस पेपर आहेत, हे सिटी स्कॅन आणि मला वाटतं MRI याचा बंच असतो. याच्यामध्ये पेशंटचं नावही दिसतंय. 2 गोष्टीची कायदे मोडलेले आहेत. एक तर डायरेक्ट लोगो वापरायला दिलाय, आणि ते पण म्हणजे खाण्याच्या डिशवर. आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या पेशंटची गुप्तता ही बाहेर फोडलेली आहे. मुळात आता आम्ही डीन मॅडमना जेव्हा विचारलं तेव्हा 2 म्हणजे 6 लोकांना त्यांनी शोकॉस नोटीस केलेली आहे आणि सस्पेंड पर्यंत ते जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी लावली. माझं त्याच्यापेक्षा उलट मत आहे की हा जो कोण कॉन्ट्रॅक्टर असेल की ज्याला तो नियम पालन केलं पाहिजे होतं, जे पेपर आल्यानंतर ते क्रश करून रिसायकल करून ते दिलं पाहिजे होतं, पण ते दिलं नाही. बघा हे किती किती घाण पद्धतीने या आमच्या महानगरपालिकेच्या अब्रूचे लक्तरे बाहेर काढतायत. आणि हा जे कोण हॉटेल आहे सौराष्ट्र, एका हॉटेलमध्ये हे मिळालंय. अशा अनेक हॉटेलमध्ये अनेक ठिकाणी या डिश ऑलरेडी पोचलेल्या असाव्यात. त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा केईएमचा जो लोगो आहे, या सगळ्या गोष्टी हिणकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचा चारित्र्यावरती हाणं नाही. त्यामुळे याच्यावरती सोमवारी PL दाखल होते. कारण हे करणारे जे आहेत, दगडूदादा सकपाळनी सांगितलं, नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे, ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जे AMC आहेत ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात, आमका फिरतात, जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात. नर्सेस असं घाबरवून चालणार नाही. कारण मी पण एक स्टाफ नर्स होती. आमच्यावर असं कुठलंही भयानक हे करून आम्ही पेशंटशी इंटरॅक्ट होऊ नाही शकत. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यापेक्षा, एक तर ते लादले गेलेले सुधाकर शिंदे आज पेपरमध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नये. असं कोण आहे त्यांच्या मागे? कोण आहे? मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या? पण ह्या महापालिकेच्या हॉस्पिटलचा वाटोळा करण्यासाठी, जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या म्हणजे महापालिकेच्या हॉस्पिटल आमच्या मोठी मुंबईच्या बाहेर यांना नाही, यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा.
हा असा हक्कभंग किंवा हे आमचे आमदार आणतीलच. काल सुनील प्रभूंनी पण सांगितलंय, ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार नाही.